इफ यू आर यंग अँड टॅलेंटेड इट्स लाईक यू हॅव विंग्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दुधाटे, फाउंडर ऑफ दुधाटे अकॅडमी, आपल्या सर्वांचं आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 12चा फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. त्यामध्ये आहे ट्रेडिशनल क्रॉप्स आणि त्याच्यामध्ये आपण त्याची कंप्लीट डिटेल पाहणार आहोत. तर आणि शेवटी हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्या ठिकाणी पहा, कारण तुम्हाला शेवटी एक स्पेशल ऑफर त्या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करू. आपला फर्स्ट टॉपिक आहे फीट. फीट म्हणजे काय तर गहू. त्याचं बॉटनिकल नेम आहे ट्रिटिकम स्पेसिस. त्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसिस आहेत, ट्रिटिकम ॲस्टिवम, ट्रिटिकम ड्युरम, ट्रिटिकम डायकोकम. त्यानंतर त्याची फॅमिली आहे ग्रामिनी. आणि ज्यावेळेस आपण फॅमिली लिहितो त्याचं फर्स्ट जे लेटर असतं ते कॅपिटल असायला पाहिजे. त्यानंतर ओरिजिन आहे, हार्टबीटचं ओरिजिन आहे अबिसिनिया. त्यानंतर सॉफ्ट किंवा ब्रेड बीटचं ओरिजिन आहे नॉर्थ वेस्ट इंडिया, साऊथ वेस्ट अफगाणिस्तान आणि USSR. तुम्हाला माहिती आहे का, द जीनस ट्रिटिकम हॅज सेव्हरल स्पेसिस. द स्पेसिस विच आर कॉमनली कल्टिवेटेड इन इंडिया आर ट्रिटिकम ॲस्टिवम, ट्रिटिकम ड्युरम, ट्रिटिकम डायकोकम, ट्रिटिकम स्पेरोकोकम and Triticum turgidum. In India, Triticum ॲस्टिवम is most common occupying 90% एरिया त्या ठिकाणी ट्रिटिकम ॲस्टिवमनं त्या ठिकाणी ऑक्युपाय केलेला आहे. ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी ट्रिटिकम ॲस्टिवमची आपण त्या ठिकाणी लागवड करत असतो. त्यामध्ये आपण पाहू आता त्याचे युजेस, त्याचे उपयोग काय काय आहेत. व्हीट इज अन इम्पॉर्टंट स्टेपल फूड क्रॉप. हे कसं आहे, महत्त्वाचं स्टेपल खूप. त्याच्यामध्ये खाद्यान्न म्हणून त्या ठिकाणी आपण वापरतो. मेनली आपण त्याच्यापासून चपाती बनवतो. त्यानंतर फीड ग्रेन्स कंटेन स्टार्च, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. अमंग ऑल सिरियल क्रॉप्स फीट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. महत्त्वाचं त्या ठिकाणी प्रोटीनचा सोर्स आहे. त्यानंतर सॉफ्ट यूज्ड फॉर मेकिंग चपाती, ब्रेड केक, बिस्कुट, पेस्ट्री अँड अदर बेकरी प्रोडक्ट्स. हार्ड व्हीट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ रॉ सुजी, सेवई. असे वेगवेगळ्या कारणासाठी आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करतो. सॉफ्ट व्हीट आपण काय करतो, बेकरीसाठी वापरतो, पेस्ट्री तयार करण्यासाठी. त्यानंतर बिस्किट, केक अशा त्या ठिकाणी वापरतो. आणि जे हार्ड व्हीट आहे त्या ठिकाणी आपण त्याच्यापासून रवा बनवतो, सुजी बनवतो किंवा सेवई बनवतो. त्यानंतर फीड स्ट्रॉ इज यूज्ड ॲज अ फॉडर अँड आपण त्याला चारा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी वापर करतो. ॲज वेल ॲज दॅटचिंग अँड मल्चिंग मटेरियल. त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या कारणासाठी त्याला वापरतो आणि त्याच्यापासून आपण मल्चिंगसुद्धा त्या ठिकाणी करतो. मल्चिंग कशासाठी असते तर इव्हॅपरेशन होऊ नये वॉटरचं, त्यासाठी आपण त्या ठिकाणी मल्चिंग करत असतो. इट हॅज अ गुड ब्रेड मेकिंग क्वालिटी. याच्यापासून चांगल्या प्रकारचं ब्रेड त्या ठिकाणी तयार होऊ शकतात, कारण बाकी सर्व त्या ठिकाणी हार्डवीट त्याच्यामध्ये जास्त असतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये ग्लुटीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हे चांगलं असतं सगळ्यात जास्त. तुम्हाला माहिती आहे का, ग्लुटीन इज अ प्रोटीन. ग्लिएडिन अँड ग्लुटेनाइन डेव्हलप इन फीड डफ, अ रबरी मास हायली इसेन्शियल फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बेकरी प्रोडक्ट. बेकरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, ग्लुटीनचं प्रमाण असणं त्यामध्ये. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहू सॉईल. आता या पिकाला सॉईल कशा प्रकारची लागते. द व्हीट क्रॉप इज ग्रोन ऑन अ वाईड रेंज ऑफ सॉईल कंडिशन. वेगवेगळ्या सॉईल कंडिशनवर त्या ठिकाणी आपण याची ग्रोथ करू शकतो. इट ग्रोज वेल ऑन सॉलिड सॉइल्स विथ रिजनेबल ड्रेनेज अँड गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याच्यामध्ये व्यवस्थित ड्रेनेज, पाण्याचा निचरा होणारी जमीन त्या ठिकाणी पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला पाणी टिकून ठेवणारी जमीनसुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. इट कॅन बी कल्टिवेटेड फ्रॉम लाईट सॉईल टू हेवी सॉईल. हलक्या जमिनीपासून ते भारीच्या जमिनीपर्यंत त्या ठिकाणी आपण त्याची सोईंग करू शकतो. त्यानंतर सॉईल शुड बी वेल ड्रेन्ड. व्यवस्थित त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. द रेनफेड क्रॉप इज इन महाराष्ट्र इज जनरली ग्रोन इन अ हेवी सॉईल. भारीच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आपण ह्याचं कल्टिवेशन करत असतो आणि त्याला आपल्याला pH लागते 5.5 to 7.5 त्या ठिकाणी pH लागतो. इथं आपल्याला काय समजून घ्यायला सांगितलंय, प्रोडक्टिव्हिटी ऑफ व्हीट इज हायर इन पंजाब ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र. महाराष्ट्रापेक्षा त्या ठिकाणी पंजाबमध्ये त्याचं प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी उत्पादकता जास्त आहे. नोट द डिफरन्स बिटवीन क्लायमेट अँड सॉईल
कंडिशन इन बोथ द स्टेट्स. त्याच्यामध्ये क्लायमॅटिक कंडिशनमध्ये फरक असल्यामुळे त्या ठिकाणी तो आपल्याला फरक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण बघू त्याच्यामध्ये क्लायमेट कशा प्रकारचं आहे. इट इज अ टेम्परेट क्रॉप. हे कसं आहे, थंड वातावरणामध्ये येणारं पीक आहे. इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लिअर वेदर. ह्याला आपल्याला कसं लागतं, थंड आणि कोरडं वातावरण त्या ठिकाणी लागतं. ड्युरिंग अर्ली ग्रोथ स्टेज फीट रिक्वायर कूल क्लायमेट फॉर प्रॉपर टिलरिंग. टिलरिंगसाठी त्या ठिकाणी आपल्याला काय लागतं, सुरुवातीच्या काळामध्ये थंड वातावरण लागतं. ड्राय सनी वेदर अँड कूल नाईट फेवर्स ड्यू फॉर्मेशन. याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस दुपारी ऊन पडतं आणि संध्याकाळी त्या ठिकाणी थंडी असते त्यावेळेस ड्यू फॉर्मेशन त्या ठिकाणी होतं. विच इज इसेन्शियल फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फीट ग्रेन्स. फीटचे ग्रेन्स त्या ठिकाणी डेव्हलप होण्यासाठी याची ड्यू म्हणजे दवबिंदूची आवश्यकता असते. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर इट्स ग्रोथ इज 7 डिग्री सेल्सिअस टू 21 डिग्री सेल्सिअस एवढी त्या ठिकाणी टेम्परेचर लागते. अँड रिक्वायर टेम्परेचर अबोव 25 टू 30 डिग्री सेल्सिअस हॅज ॲडवर्स इफेक्ट ऑन ग्रोथ अँड यील्ड. जर टेम्परेचर वाढलं 25 ते 30 डिग्री सेल्सिअस झालं, त्याच्यापेक्षा जास्त झालं तर त्या ठिकाणी आपली ग्रोथ प्रॉपरली होत नाही. फीट यील्ड वेल इन एरियाज विथ ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल ऑफ 750 टू 1600 मिलीमीटर या रेंजमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी ग्रो होतं. हाय ह्युमिडिटी इज हार्मफुल बिकॉज इट फेवर्स द स्प्रेड ऑफ फंगल डिसीज. जास्त आर्द्रता त्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणी काय होतं, डिसीजचा स्प्रेड होण्याची भीती असते. कुठले डिसीज, रस्ट आणि रॉट. हॉट अँड क्लाउडी फ्रॉस्टी वेदर इज ऑल्सो हार्मफुल फॉर जर्मिनेशन. उष्ण आणि ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सुद्धा हार्मफुल आहे आपल्या पिकासाठी. एक तुम्हाला त्या ठिकाणी ट्राय करायला सांगितलेलं आहे. काय ट्राय करायचं तुम्हाला, कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डिफरंट कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ रेनफेड अँड इरिगेटेड फीट इन युअर एरिया. तुमच्या भागामध्ये कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी फीट घेतला जातो, एकतर इरिगेटेड घेतला जातो किंवा रेनफेड. इरिगेटेड म्हणजे कसं, भिजवून त्या ठिकाणी आपण त्याला ॲडिशनल वॉटर त्या ठिकाणी देत असतो. आणि रेनफेड म्हणजे कसं, पावसाच्या पाण्यावर त्या ठिकाणी आपण अवलंबून असतो. अशा त्या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स करायचा आहे आणि तुमच्या विभागामध्ये कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी फीट घेतलं जातं याच्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला माहिती जमा करायची. त्यानंतर आपण पाहू प्रिपरेटरी टिलेज. फीट क्रॉप नीड अ वेल पल्वराइज्ड बट कॉम्पॅक्ट सीडबेड. त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट सीडबेड आपल्याला लागतो. द प्रॅक्टिस ऑफ लँड प्रिपरेशन इज डिफर विथ द इरिगेशन फॅसिलिटी. इरिगेशन फॅसिलिटीवर त्या ठिकाणी डिपेंड करतं तुम्ही कशा प्रकारे इरिगेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता. त्याचबरोबर त्याची सॉईलची कंडिशन कशी आहे, क्लायमेट कसं आहे, या सर्व गोष्टीवर त्या ठिकाणी तुमचं लँड प्रिपरेशन त्या ठिकाणी डिपेंड करतं. फॉर अन इरिगेटेड क्रॉप 1 डिप्लोईंग, एक डिप्लोईंग करायची, त्यानंतर 2 to 3 क्रिस क्रॉस हॅरोइंग्स करायच्या. त्यानंतर काय करायचं, वेन फीट फॉलो ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप द लँड इज प्रिपेअर्ड बाय ट्वाईस क्रिस क्रॉस प्लोईंग. त्या ठिकाणी 2 ते 3 क्रिस क्रॉस त्या ठिकाणी प्लोईंग करायच्या, नांगरणी करायची. अँड फॉलोड बाय 2 हॅरोइंग्स अँड प्लँकिंग. 2 त्या ठिकाणी वखरण्यासुद्धा करायच्या आणि प्लँकिंगसुद्धा करायची. फॉर अ रेनफेड क्रॉप सॉईल मॉइश्चर कन्झर्वेशन इज इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये रेनफेड क्रॉपसाठी आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी सोईंग करणार असतो त्यावेळेस सॉईलचं मॉइश्चर त्या ठिकाणी टिकून राहणं महत्त्वाचं असतं. 1 डिप्लोईंग इज गिवन वन्स इन 3 years. 3 वर्षामध्ये फक्त एकच डिप्लोईंग त्या ठिकाणी आपण करायची, कारण त्या ठिकाणी मॉइश्चर टिकून राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण डिप्लोईंग करत असतो त्यावेळेस खालची माती वर येते आणि वरची माती खाली जाते. त्याचबरोबर जमिनीमधलं मॉइश्चरचं प्रमाण असतं ते सुद्धा रिड्यूस होतं. जस्ट बिफोर सोईंग लँड इज गिवन शालो हॅरोइंग. फक्त त्या ठिकाणी सोईंगच्या आधी एक शालो हलकी त्या ठिकाणी हॅरोइंग घ्यायची अँड लाईट प्लँकिंग. द लँड विच इज फॉलोड ड्युरिंग खरीप सीझन इज प्रिपेअर्ड बाय 3 to 5 हॅरोइंग्स. ज्यावेळेस आपण खरीप सीझनमध्ये घेणार असतो त्यावेळेस 3 ते 5 त्या ठिकाणी हॅरोइंग्स करायच्या, पाळ्या घालायच्या त्या ठिकाणी. आफ्टर सोईंग सार्स ऑर फ्लॅट बेड आर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ सरा यंत्राच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपण फ्लॅटबेड त्या ठिकाणी तयार करायचे. और बंड फॉर्म अँड इरिगेशन चॅनल आर ओपन बाय रिजरच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपण इरिगेशन चॅनल ओपन करायचा, त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायला सोपं जातं. त्यानंतर आपण पाहू सोईंग सीझन आणि टाईम.
आता सोईंग सीझन कधी आहे याचा आणि त्याचा टाईम काय आहे. व्हीट इज टेम्परेट क्रॉप, हे कसं आहे टेम्परेट थंड वातावरणामध्ये येणारं पीक आहे. अँड देअरफॉर सोन इन अ रब्बी सीझन, त्यामुळे आपण काय करतो याला रब्बी सीझनमध्ये त्या ठिकाणी त्याची सोईंग करत असतो. सोईंग टाईम व्हॅरीज विथ व्हरायटी, व्हरायटीवर त्या ठिकाणी सोईंग टाईम डिपेंड असतो, त्यामुळे ते बदलत राहतो. टॉल व्हरायटीज आर सोन फ्रॉम लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर टू फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते पहिल्या आठवड्यापर्यंत नोव्हेंबरच्या आपण त्या ठिकाणी टॉल व्हीटची त्या ठिकाणी सोईंग करू शकतो. द शॉर्ट ड्युरेशनल डॉर्फ व्हरायटीज आर सोन इन नोव्हेंबर. ज्या काही डॉर्फ व्हरायटी आहेत त्या आपण डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी त्याची सोईंग करू शकतो. विचार करा त्या ठिकाणी सोईंग डायरेक्शन. ड्युरिंग विंटर द डायरेक्शन ऑफ सन ओव्हर इंडिया इज इन साऊथ साऊथ. ज्यावेळेस त्या ठिकाणी विंटरमध्ये त्या ठिकाणी डायरेक्शन कशी असते, साऊथ साऊथ असते, ईस्ट टू वेस्ट असते, नॉर्थ वेस्ट असते. देअरफॉर सोईंग इज डन बाय नॉर्थ नॉर्थ or north east or north south direction. It is higher yielder because it would allow maximum interception, utilization of sunlight and promote vigorous growth. त्या ठिकाणी तुम्हाला त्याची सोईंग डायरेक्शन महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला MCQला त्या ठिकाणी विचारलं जातं सोईंग डायरेक्शन काय आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही लिहायची नॉर्थ ईस्ट और नॉर्थ साऊथ. त्याच्यामध्ये आपण पाहू आता सोईंग. सोईंगच्या मेथड कुठल्या कुठल्या आहेत. ड्रिलिंग मेथड आहे, ब्रॉडकास्टिंग आहे. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये ड्रिलिंग मेथड. ड्रिलिंग मेथडनं पेरणी करते वेळेस काय करायचं, विथ द हेल्प ऑफ सीड ड्रिल, सीड ड्रिलच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपण काय करायचं 1, 2 और 3 कल्टर्ड सीड ड्रिल, सीड ड्रिलच्या सहाय्याने त्या ठिकाणी सोईंग करायची. एका व्यवस्थित त्या ठिकाणी रोमध्ये स्पेसिंग त्या ठिकाणी मेंटेन होते, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो त्या ठिकाणी. द बेस्ट मेथड इज सोईंग विथ फर्टिलायझर कम सीड ड्रिल. ज्या ठिकाणी फर्टिलायझर आणि सीड त्या ठिकाणी एकाच ह्याच्यामध्ये अटॅच करून असतात ते आपण त्या ठिकाणी वापरायचं पेरणीसाठी. विच प्लेस द फर्टिलायझर अँड सीड ॲट ऑप्टिमम डेप्थ फॉर गुड जर्मिनेशन अँड युनिफॉर्म क्रॉप मॅच्युरिटी. त्यानंतर आपण पाहू ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, डायरेक्टली हाताने त्या ठिकाणी शिंपडून टाकायचे रानामध्ये सीड. त्यानंतर स्पेसिंग. स्पेसिंग कशावर डिपेंड आहे, ऑन द फॅक्टर्स सच ॲज मॅच्युरिटी पिरियड, त्याचा मॅच्युरिटी पिरियड किती आहे. त्यानंतर टिलरिंग हॅबिट कशी आहे त्याची, टिलर्स कधी येतात, टाईम ऑफ सोईंग, कधी सोईंग केली आपण. त्यानंतर फर्टिलायझर कशा प्रकारे दिलं, मॉइश्चर कंटेंट त्याच्यामध्ये किती आहे. त्यानंतर अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज with poor tillering habit are sown at a closer spacing. त्या ठिकाणी आपण क्लोज लावू शकतो त्या ठिकाणी ज्यावेळेस पुअर टिलरिंग असते आणि अर्ली मॅच्युरिटी असते त्या व्हरायटीची. त्यानंतर लेट मॅच्युरिटीमध्ये काय करायचं, प्रोफिस टिलरिंग व्हरायटी असतात. इफ सोईंग इज डिले द स्पेसिंग शुड बी क्लोजर ॲज सच क्रॉप हॅव रिड्यूस ग्रोथ. त्या ठिकाणी जर सोईंग डिले झाली तर त्या ठिकाणी काय करायची, स्पेसिंग क्लोजर ठेवायची. ग्रोथ अँड लेस नंबर ऑफ टिलर्स त्या ठिकाणी फॉर्म होतात. त्यानंतर ऑप्टिमम स्पेसिंग किती आहे, 22.5 सेंटीमीटर एवढी त्या ठिकाणी स्पेसिंग आहे इरिगेटेडची. आणि रेनफेडची स्पेसिंग आहे 30 सेंटीमीटर. त्यानंतर आपण पाहू सोईंग डेप्थ, किती डेप्थवर त्या ठिकाणी आपण सोईंग करायची ते व्हरायटीवर डिपेंड करतं. जर आपण त्या ठिकाणी इरिगेटेड क्रॉप म्हणून त्या ठिकाणी घेणार असू तर 3 ते 5 सेंटीमीटर एवढी डीप त्या ठिकाणी आपण सोईंग कर. त्याच्यानंतर आहे रेनफेड क्रॉपसाठी किती डेप्थ आहे, 8 ते 10 सेंटीमीटर एवढी त्या ठिकाणी डेप्थ आहे. आणि डॉर्फ व्हरायटीची त्या ठिकाणी डेप्थ आहे 5 ते 6 सेंटीमीटर एवढी त्या ठिकाणी डेप्थ आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी फीड सीड शुड बी प्लेस्ड इन अ मॉइस्ट झोन फॉर बेटर जर्मिनेशन अँड इस्टॅब्लिश्ड ऑफ सीडलिंग. इस्टॅब्लिशमेंट त्या ठिकाणी सीडलिंगची व्यवस्थित होते. त्यानंतर इन हाय यील्डिंग अँड डॉर्फ व्हरायटीज सीड शुड बी प्लेस्ड ओनली अप टू द 5 सेंटीमीटर डेप्थ. तर आपण नेक्स्ट पॉईंट पाहू त्याच्यामध्ये सीड रेट किती लागतो. डॉर्फ व्हरायटीसाठी सीड रेट लागतो आपल्याला 100 ते 125 किलो पर हेक्टर एवढा त्या ठिकाणी आपल्याला सीड रेट लागतो. त्यानंतर बोल्ड सीडेड व्हरायटी जर असतील तर त्याचा सीड रेट लागतो 125 ते 150
किलो पर हेक्टर. त्यानंतर रेनफेड क्रॉपचा त्या ठिकाणी आपल्याला सीड रेट लागतो 75 ते 80 किलो पर हेक्टर एवढा त्या ठिकाणी आपल्याला सीड रेट लागतो. त्यानंतर आपण पाहू सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट काय करायची, कशी करायची, कशासोबत करायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फ्रेश हार्वेस्टेड सीड इज ड्राईड इन सन हीट फॉर 2 days. त्या ठिकाणी आपण जे काय हार्वेस्टिंग केलेलं आहे त्याचं फीडचं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी 2 दिवसासाठी त्या ठिकाणी उन्हामध्ये वाळू घालायचं. त्याच्यामुळे काय फायदा होतो, लूसमट त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये होतो. त्यानंतर सीड इज ट्रीटेड विथ कार्बॉक्झिल विटावॅक्स सोबत त्या ठिकाणी आपल्याला सीड ट्रीटमेंट करायची आहे. और बेनॉल्ट बिनोबिल @ 1 to 1.25 grams पर kg त्या ठिकाणी सीडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सीड ट्रीटमेंट करायची. त्याच्यामुळे आपल्याला लूज स्मट त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये होतो. त्याचबरोबर फुटरॉट हा सुद्धा कंट्रोलमध्ये होतो. सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्क्युरियल फंगिसाइड लाईक ॲग्रोसन, कॅप्टन और थायरम याच्यासोबत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सीड ट्रीटमेंट करायची. 2 ते 3 ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं, 1 किलो सीडसोबत मिक्स करायचं आणि त्यामुळं आपला फ्लॅक्समट आणि फुटरॉट त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येतो. त्यामध्ये ब्रेन पॉवर त्या ठिकाणी यूज करायची. यूज क्लीन सीड्स फॉर सोईंग. यूज वेल डिकम्पोज्ड FOM और कंपोस्ट. का वापरतो आपण त्या ठिकाणी, तुम्ही स्वतःची ब्रेन पॉवर वापरा आणि त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशामुळं आपण नर्सरीमध्ये क्लीन सीड वापरतो सोईंगसाठी आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी FOM वेल डिकम्पोज्ड FOM आणि कंपोस्ट त्या ठिकाणी का ॲड करतो हे त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर आपण पाहू व्हरायटीज. कुठल्या व्हरायटी आहेत आता या ठिकाणी. कल्याण सोना, SDM 1593, सोनालिका, त्यानंतर मालविका, सिहोर, SD 2189, SD 4502, SD 2610, लोकवन, N59, शरबती, MSCS 2846, MSCS 1967, MSCS 9, NI 5439. भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत त्या ठिकाणी. तुम्ही मोजक्या त्या ठिकाणी 4 व्हरायटी त्या ठिकाणी एक्झाममध्ये लिहायच्यात. त्यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. वेल डिकम्पोज्ड FOM और कंपोस्ट इज ॲडेड @ 10 to 15 tons पर हेक्टर ॲट द टाइम ऑफ सोईंग. सोईंगच्या टायमाला त्या ठिकाणी आपलं शेणखत टाकून द्यायचं आहे 10 ते 15 टन. त्यानंतर आपल्याला केमिकल फर्टिलायझर कधी द्यायचे 25 ते 50, 15 ते 25 अँड 25 NPK kg पर हेक्टर एवढं त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे रेनफेडमध्ये. आणि इरिगेटेडमध्ये द्यायचं आहे आपल्याला 75 ते 120, 40 ते 60 NPK kg पर हेक्टर. कधी द्यायचं हे आपल्याला. फॉर इरिगेटेड क्रॉप्स हाफ डोज ऑफ N अँड फुल डोज ऑफ PNK इज गिवन ॲट द टाइम ऑफ सोईंग लँड प्रिपरेशन अँड रिमेनिंग हाफ डोज ऑफ N इज गिवन आफ्टर 1 month ऑफ सोईंग. एका महिन्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सोईंगच्या नंतर राहिलेला डोस देऊन टाकायचा आहे. आता आपण पाहू याच्यामध्ये इरिगेशन कधी द्यायचं. इरिगेशन म्हणजे काय, पाणी देणं. वेन सोन अंडर इरिगेटेड कंडिशन फीट रिक्वायर्स 5 to 6 इरिगेशन्स. ज्यावेळेस आपण इरिगेटेड कंडिशनमध्ये त्याची सोईंग करत असतो त्यावेळेस 5 ते 6 इरिगेशन आपल्याला त्या ठिकाणी लागतात. फर्स्ट प्री सोईंग इरिगेशन इज गिवन अँड रिमेनिंग इरिगेशन्स आर गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसला त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं असतं. तर कुठल्या स्टेजेस आहेत त्या ठिकाणी आहे क्राउन रूट इनिशिएशन स्टेज, त्यानंतर टिलरिंग स्टेज, जॉईंटिंग स्टेज, फ्लावरिंग स्टेज, ग्रेन फिलिंग स्टेज. अशा वेगवेगळ्या स्टेजेसला त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं आहे. ज्यावेळेस आपण रेनफेडचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायची गरज नाही. ते आपल्या रेसिड्यू मॉइश्चरवर त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी त्याची ग्रोथ होते. ज्यावेळेस विंटर सीझन असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये मॉइश्चर त्या ठिकाणी तयार होत असतं, त्याच्यावर ते व्यवस्थित ग्रो होऊ शकतं. तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण स्पेशल ऑफर आहे आणि ती स्पेशल ऑफर म्हणजे आपली बॅच सुरू होत आहे 21 डिसेंबर 2020 पासून. ती बॅच तुम्ही आत्तापर्यंत जॉईन केली नसेल तर ती नक्की जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे. फर्स्ट त्याच्यामध्ये भेटणार आहे लाईव्ह लेक्चर्स. समोरासमोर त्या ठिकाणी आपले लेक्चर्स होणार आहेत आपल्या ॲपच्या माध्यमातून. ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ते ॲप दुधाटे अकॅडमी ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर
त्याच्यामध्ये आहे रेकॉर्डेड लेक्चर. जर तुमचं एखादं लेक्चर मिस झालं तर त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार आहे, टेस्ट सिरीज भेटणार आहेत. प्रत्येक टॉपिकवर त्या ठिकाणी तुमची टेस्ट होणार आहे आणि त्याचं इव्हॅल्युएशन करून त्या ठिकाणी मी तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी देणार आहे. त्यानंतर आपलं टार्गेट आहे 100 पैकी 100 मार्क्स मिळवणं. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी 100 पैकी 100 मार्क मिळवू शकता. आपले बरेच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिळवलेले आहेत. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी स्कोअर करू शकता. त्याचबरोबर जे आपले बोर्डाचे एक्झाम होणार आहेत तर त्याची प्रॅक्टिस त्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याचे 10 पेपर त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि ज्यावेळेस तुम्ही 12वीचा अभ्यास करत असता त्यावेळेस तुम्ही फक्त 12वीचा अभ्यास नाही करत, तर ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर करणार असाल किंवा BSc हॉर्टिकल्चर, BSc फिशरी, फॉरेस्ट्री, बीटेक, बायोटेक कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे बेसिक त्या ठिकाणी सुद्धा आहे. त्यामुळं तुमचा बेस पक्का होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपण त्या ठिकाणी शिकवत आहोत तुम्हाला. तर ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, त्याची 11वी आणि 12वीची फीस आहे 4,999 आणि 12वीची फीस आहे फक्त 3,999 आणि तुम्ही जर 11वीसाठी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फीस आहे 2,999. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एवढी फीस भरायची अजिबात आवश्यकता नाही आहे. तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर आहे. तुमच्यासाठी ऑफर आहे 20% ऑफ. जर तुम्ही आज ॲडमिशन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 20% ऑफ आहे. त्यामध्ये तुम्हाला जर 11वी 12वी कंप्लीट बॅच करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फीस आहे फक्त 3,999. तुम्हाला जर फक्त 12वीसाठी करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फीस आहे 2,999 आणि तुम्हाला जर फक्त 11वीसाठी करायची असेल तर तुम्हाला फीस आहे फक्त 1,999 रुपये. तुम्ही जर 11वी 12वी कंप्लीट बॅच केली तर त्या ठिकाणी तुम्हाला 1,000 रुपयाचं त्या ठिकाणी सेविंग होतं. त्या ठिकाणी फक्त 3,999 मध्ये तुम्ही 11वी आणि 12वी कंप्लीट बॅच त्या ठिकाणी करू शकता. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भविष्यामध्ये याचा फायदा होईल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी काय करायचं आहे, पेमेंट करण्यासाठी स्क्रीनवर त्या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला आहे 9764861306 या नंबरवर त्या ठिकाणी तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमनं त्या ठिकाणी पेमेंट करायची आहे. किंवा तुम्ही त्या ठिकाणी मला डायरेक्टली त्या नंबरवर कॉल करून मला डायरेक्टली विचारू शकता की सर कशाप्रकारे बॅच होणार आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला कंप्लीट डिटेल त्या ठिकाणी देईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट केल्यानंतर 9764861306 हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवर त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर तुमचं फुल नेम ॲड करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं विलेज, तालुका, डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. आणि तुम्ही 11वीसाठी आहात का 12वीसाठी करत आहात ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्लासरूमचा ID आणि पासवर्ड दिला जाईल. आणि त्यानंतर आपले लेक्चर्स 21 डिसेंबर 2020 पासून त्या ठिकाणी स्टार्ट होतील. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या बॅचचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण होईल आणि ते सुद्धा या ठिकाणी बॅचचा लाभ घेऊ शकताल. तर दुधाटे अकॅडमी ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते ॲप डाउनलोड करा. त्यानंतर त्यामध्ये स्वतःला रजिस्टर करा. त्याचबरोबर आत्तापर्यंत जे काही गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी फॉलो करा. आणि त्यानंतर तुम्हाला क्लासरूमचा ID आणि पासवर्ड दिला जाईल आणि त्यानंतर तुमची बॅच सुरू होईल. आणि तुमचे आणखी काही क्वेश्चन असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला डायरेक्टली त्या ठिकाणी कॉल करून त्या ठिकाणी विचारू शकता. तुमचे सर्व डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करेल. ठीक आहे, धन्यवाद.